मागचे काय 76 साली करू, याला ह्या वर्षीचा अर्थसंकल्प नाही म्हणता येणार. म्हणजे एकतर अधिक कामं ही पूर्वी जी सुरू होती त्यातलीच आहेत, त्याच्यानंतर जी करणार आहोत ते उद्या करू, परवा करू, ह्या अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे. आणि हा अत्यंत बोगस अर्थसंकल्प खरंच 10,000 वर्षात नसला तरी गेल्या अनेक वर्षात मांडला गेला असेल या विधानसभेत, असं मला वाटत नाही. हो, पण त्याच्यामध्ये 1 रुपयात पीक विमा, 1 रुपयात पीक विमा योजना जी होती त्याचा भ्रष्टाचार बाहेर आमच्या खासदारांनी पण काढला. ती योजना बंद करण्यासाठी सुद्धा मग बंद पडलीच आहे. म्हणजे या सगळ्या योजना ज्या आहेत या गडबड घोटाळ्यांच्या योजना आहेत. प्रधानमंत्री आवास योजना हा अर्थसंकल्प हा एकूण आभास योजना आहे. जशी आवास योजना आहे तसं तो वचा भर करा आभास योजना आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना हमी भावाचं काय बोलले, सोयाबीनचा हमीभाव, कापसाचा, सगळ्याचा हमीभावाबद्दल काही नाहीये. पीक विम्याबद्दल जो घोटाळा झाला त्याच्याबद्दल काही नाहीये. काहीच म्हणजे याच्यामध्ये हाताला काहीच लागलं नाहीये कागदपत्रांखेरीज. आता पालिकेला सुद्धा पालिकेची मला वाटतं आदित्य मगाशी तो विषय घेतला. तुम्ही सरकार म्हणजे सहकारी साखर कारखाने ज्यांच्या बगल बच्च्यांचे त्याला 1100 कोटीची थक हमी जी मी बंद केली होती, कारण ही लूट आहे. त्याला तुम्ही त्याची थक हमी घेता, साध्या शेतकऱ्याला तुम्ही थक हमी घेत नाही त्याची. आणि महापालिकेची जी देणं आहे 16,000 कोटी ते कधी देणं, मेट्रोवरती एवढा खर्च करताय, करा ठीक आहे, पण बीएसटी वरती का नाही करत? आम्ही आमच्या काळामध्ये बीएसटीला पण मदत करतच होतो. सर बजट में हमारा सरकार ने ट्रैफिक में 36,000 करोड़ मांगी है. जब आपको एक मिनट अच्छी बात की आपने, जब ये योजना जाहिर की गई थी तब कितना आंकड़ा था? 46,000. आज उन्होंने कितना किया? नहीं, खर्चा कितना हो गया? उन्होंने कहा 31,000 कोटी, 31,000 कोटी खर्च केले. और अब उन्होंने 36,000, मतलब पहले ही आपने झूठ कहा था. 46,000 इसके लिए खर्चा आया, वो तो किया नहीं. 2100 रुपए तो दूर की बात, अभी 36,000. वोट तो सारे लिए ना आपने. मेरा सवाल एक था कि उसने कमिटमेंट किया था कि हम 1500 से बढ़ा के 2100 कर देंगे, लेकिन ये सरकार अभी भी बोले इस साल नहीं करेंगे, आने वाले फ्यूचर बजट में. हाँ, तो फिर ऐसे कहना चाहिए था कि हम ये योजना फ्यूचर में करने वाले हैं. आप कभी आपका मन हो तो फ्यूचर में आम्ही वोट करता. राज्यावरती 8 लाख कोटीचं कर्ज आहे, त्याच्यानंतर 7 लाख कोटीच्या पुरवण्या मागण्या. दुसरीकडे जे निवृत्त कलाकार आहेत त्यांचं मागणी 2 महिन्यापासून. मी अजून निवृत्त कलाकार नाही आहे, माझ्या कलाकारी चालू आहे. राज्यावरती आर्थिक संकट असताना ही घरी बसवणार कशी आहे? मी म्हणूनच म्हणतो ना की मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्जबाजारी. आता ह्या ज्या जाहिराती होत्या ते काय करायचं, काय पिजन होल जाहिराती सुद्धा पिजन होल मध्ये टाकायच्या का? बघा, हा त्यांचा जो जाहीरनामा आहे तो पण त्या पिजन होल मध्ये टाकायचा का? काय करायचं का? ही लोकांची फसवणूक आहे. हे लोकांची फसवणूक आहे. आणि फसवणूक करून तुम्ही चहूबाजूने फसवणूक करून सत्ता मिळवलेली आहे. आता निदान सत्ता मिळाले, लोकांना दिलेल्या ज्या तुम्ही काही वचनं तर म्हणतच नाही, आश्वासनं किंवा थांबवतात त्याच्या काहीतरी गोष्टी पूर्ण करा. उद्धवजी, महायुति के लोग कह रहे हैं कि बजट जो आश्वासन दिया गया 5 साल के लिए दिया गया, 1 साल के लिए नहीं दिया गया. लेकिन वोट तो एक ही टाइम देना आपने. तो यहाँ लिखना चाहिए था कि हम आने वाले 5 साल में करेंगे, क्यों नहीं लिखा? नाही, कोर्टात जाऊन नाही ऐका, कोर्टात जायला हरकत नाही, पण त्याच्यात 2-3 निवडणुका होऊन जातील. दुसरं आता रस्त्याची कामं काढले, उतरणार कुठे? विकास केंद्र मुंबई परिसरात अजून 7 विकास केंद्र. कोणाचा विकास? कॉन्ट्रॅक्टरचा. कसला विकास? म्हणजे मुंबईच्या महापालिकेची स्वायत्तता आहे ना, ती कायम राखा. मुंबई तिच्या पायावरती खंबीर आहे, उभी राहायला.
या सरकारकडनं काही एक पैसा न घेता जी मुंबई महापालिका कोस्टल रोड बनवू शकते आणि त्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून मेट्रोसाठी 3,000 कोटी 4,000 कोटी काढायची वेळ येते, तिचा विकास हे सरकार करू शकेल असं तुम्हाला वाटतं का? तो जो होमबद्दल प्रश्न आहे, 2024-25 जेव्हा बजेट प्रोव्हिजन झाला होता, होमबद्दल 39,401 रुपीजचा प्रोव्हिजन होता. पण आता जो रिवाइज बजेट दिलेलं आहे, म्हणजे आज जे त्याच्यामध्ये 2,600 कोटीची कपात झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढत आहे. मग हे पैसे कोणाच्या होम मध्ये गेले? पैसे कुठे गेले? तेच प्रश्न आहे सर. मग तोच आहे ना, तो विचारला पाहिजे तुम्ही. हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी माझ्या आधी जे बसले होते सगळे त्यांना विचारायला पाहिजे होता. त्यांना पण आता विचार ते काय म्हणतात? त्याचं म्हणणार नाही तर वाढणार आहे. काय क्राईम की पैसे? पैसे वाढणार आहे. बाला साहेब ठाकरे मुंबई नागपुर महामार्ग जो है, जब 2015 में सीएम फडणवीस थे तो उन्होंने कहा था इसकी लागत 30,000 करोड़ होगी. बाद में आप जब सीएम बने तो रेट बहुत बढ़ गई 45,000 करोड़ के आसपास. आज नीतीश कुमार ने कहा कि इसका 99% काम पूरा हुआ है और 66,000 करोड़ से ज्यादा खर्च हुआ. तो ये लागत क्यों बढ़ रही है? कुछ लोगों को कहना है कि आपके केंद्र में भी जमीनों की जमीनों की दलाली की गई है और लोकबंदियों में भी जो है जमीनों के भाव बहुत महंगी कीमतों पे लोग खरीदते नहीं, आपका जो सवाल है ना, हाँ. इस सरकार का जो ध्यान है लाडकी बहना की ओर नहीं है, लाडका कॉन्ट्रॅक्टर की ओर है. त्यांचे लाडकी कॉन्ट्रॅक्टर ही योजना आहे, तिने हा सगळा अर्थसंकल्प घेतलेला आहे. Sir, 2 years back, all the industries were going to Gujarat. अभी डावोस में 16 लाख करोड़ के MOU साइन किए हैं. क्या चल रहा है? वो बात तो आज की छोड़ो, लेकिन हमारे समय में जितने सारे एमओयूज किए थे उसका आगे इन लोगों ने क्या किया? वो तो समय था, वो कोरोना का था. त्या कोरोना काळामध्ये आम्ही तिकडे म्हणजे आदित्य पण गेला होता, आपले उद्योग मंत्री होते, नितीन राऊत होते, आणि आम्ही तिकडे जाऊन तिथल्या उद्योगपतींशी करार केला होता. इथले जे होते की इकडे गुंतवणूक वाढवू शकत होते, म्हणजे जसं आता कुबल लोणची आहे, लिज्जत पापड आहे, ह्यांना आम्ही दावोसमध्ये नव्हतं बोलवलेलं. खरं आहे ना, तसंच काय. आम्ही तिकडे जाऊन बेडेकर मसाल्यांची असं नाही केलं, आम्ही इथल्या इथेच केले. त्यांना इथल्या लोकांना असेल ना, जसं चितळे आहे तरी का नाही वाढायचं? बाकरवडीचे आहे तर बाकरवडीचा करार तो इकडे करायला पाहिजे, पुण्यात किंवा मुंबईत. हा बाकरवडीचं पाकिट तिकडे घेऊन दिलं तर मी होतो ना बाजूला. त्याच्यानंतर अजून पुढे काही झालं नाहीये, त्याबद्दल तुम्ही हे जे होतं ना, आता तोच एक हा विषय तुम्ही काढण्यात बरं केलं की सगळ्यांची त्यांनी खरं म्हणजे संभाजी महाराजांचं ते स्मारक करतायत, हा संगमेश्वरला आणखी काही काही करतायत. मला बरं वाटलं. फक्त जो माझ्यासमोर वाचणार होता अर्थसंकल्प, जे माननीय मंत्री महोदय होते, त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास खरं वाचला पाहिजे, गद्दारी न करण्याचा. आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारे खूप आहेत ते, पण खरोखर त्यांच्या स्मारक करणार आहेत की नाही हे तर त्यांनी जाहीर करावं. तुमच्यासोबत आता काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे कोणी नाही, पण महाविकास आघाडीमध्ये आम्ही त्याच्याबद्दल सुद्धा काही भविष्यामध्ये तरतूद केलेली आहे. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांची ही प्रतिक्रिया पत्रकार परिषद घेत होते आणि त्यांनी बरीच टीका केलेली आहे. अत्यंत बोगस अर्थसंकल्प असं सुद्धा ते म्हणालेत. 2100 रुपये वाढवू मगच मत द्या असं का म्हणाला नाहीत, असं सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. लाडकी बहीण योजनेवरून ठाकरेंनी ही टीका केली आहे.